नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज थोड्या गॅप नंतर सराव एके सराव या आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपली भेट होते। या लेक्चर सिरीजमध्ये प्राचीन इतिहासामधले जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तर ते आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये रिवाइज करतोय। आयोगाने अजून पण आपली जी एग्जाम डेट आहे तर ती अनाउन्स केलेली नाहीये, पण 100% आपली एग्जाम याच वर्षामध्ये होणार आहे आणि एग्जाम डेट अनाउन्स झाल्यानंतर मग मी अभ्यास करेन। असा जर तुमच्यापैकी कुणाचा ॲटिट्यूड असेल तर मी आत्ताच सांगते की हा ॲटिट्यूड पूर्णपणे चुकीचा आहे। आपल्या हातामध्ये अजूनही वेळ आहे की हा वेळ आपण अभ्यासासाठी आणि रिव्हिजनसाठी प्रॉपरली युटिलाइज करू शकतो। ओके, आपल्या आजच्या सराव एके सराव या लेक्चरमध्ये हडप्पा संस्कृतीशी रिलेटेड जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तर ते आपण सॉल्व्ह करणार आहे। बरेचसे पॉइंट तुम्हाला लेक्चरमधून रिवाइज होतील आणि मला खात्री आहे की बरेच नवीन आणि इंटरेस्टिंग पॉइंट तुम्हाला लेक्चरमधून समजतील। ओके, तर लेक्चर अगदी शेवटपर्यंत बघा। या लेक्चरची जी PDF आहे तर ती तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉब हे जे आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे तर तिथून डाउनलोड करता येईल। आणि सध्या आपल्या विजन स्टडीवरती जे सब्जेक्ट वाईज कोर्स आहेत तर त्याचे ॲडमिशन ओपन आहेत। तुम्हाला असं वाटत असेल की आपला एखादा सब्जेक्ट वीक आहे किंवा त्याच्यावरती आपण थोडंसं जास्त फोकस करायला पाहिजे तर तुम्ही नक्कीच या सब्जेक्ट वाईज कोर्समध्ये ॲडमिशन घ्या। या कोर्समध्ये प्रवेश घेण्याची जी शेवटची तारीख आहे तर ती आहे 15 जून। 15 जूनला रात्री 11 वाजता हे ॲडमिशन क्लोज होतील। तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर 15 जून पूर्वी आपला प्रवेश निश्चित करा। ओके, आता आपण लगेच आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करू। आपल्या आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आपल्याला म्हटलंय की हडप्पा संस्कृतीमधील शहरांच्या विशेषतेबद्दल खालीलपैकी सत्य नसलेली विधान किंवा विधाने सांगा। अ विधान आहे, नगरांना प्रामुख्याने 2 भागांमध्ये विभागलं जात। ब विधान आहे, नगरांमध्ये सामान्यतः पश्चिमेकडील भाग अधिक उंचीवरती होता। आणि क विधान आहे, नगरांभोवतीची तटबंदी कच्च्या विटांपासून बनवलेली होती। या 3 विधानांपैकी सत्य नसलेलं विधान आपल्याला शोधायचंय। जे अविधान आहे तर हे अविधान अगदी बरोबर आहे की नगरांना प्रामुख्याने 2 भागांमध्ये विभागलं जात होतं। ओके, आणि नगरांमधला जो पश्चिमेकडचा भाग आहे तर तो अधिक उंचीवरती होता, तर हे ब विधान सुद्धा बरोबर आहे। जो नगरांचा पूर्वेकडचा भाग आहे तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये जो पश्चिमेकडचा भाग आहे तर तो अधिक उंचीवरती होता। आणि जे क विधान आहे तर हे क विधान पूर्णपणे चुकीचं आहे की नगरांभोवतीची जी तटबंदी होती तर ती कच्च्या विटांपासून बांधलेली होती। तर नाही, नगरांभोवतीची जी तटबंदी आहे तर तिचं निर्माणकाम करण्यासाठी पक्क्या विटांचा वापर हा हडप्पा काळामध्ये केला जात होता। ओके, आणि प्रश्नामध्ये आपल्याला सत्य नसलेलं म्हणजे चुकीचं विधान सांगायचंय, तर त्याच्यामुळे फक्त क पर्याय क्रमांक 3 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल। ओके, आता जसं मी तुम्हाला म्हटलं की नगरं ही प्रामुख्याने 2 भागांमध्ये विभागली जात होती। त्याच्यामध्ये जो पश्चिमेकडचा भाग होता तर तो एरिया वाईज छोटा होता पण थोडासा उंचीवरती होता। आणि हा जो पश्चिमेकडचा भाग आहे तर त्याला नगरदुर्ग असं म्हटलं जात होतं। ओके, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात ठेवा तुम्ही। आणि जो पूर्वेकडचा भाग आहे तर तो क्षेत्रफळानुसार मोठा होता पण पश्चिमेकडच्या भागाच्या कंपॅरिझनमध्ये थोडा कमी उंचीवरती होता आणि त्याला सामान्य भाषेमध्ये नगर किंवा लोअर टाउन असं म्हटलं जात होतं। ओके, तर पश्चिमेकडच्या भागाला नगरदुर्ग आणि पूर्वेकडच्या भागाला नगर किंवा लोअर टाउन म्हणजे खालचं नगर असं म्हणत होते। ठीक आहे, आणि हडप्पा काळामधली जी नगरं होती तर या नगरांच्या सुरक्षेसाठी म्हणून जी तटबंदी होती तर ती पक्क्या विटांनी बांधलेली होती आणि या तटबंदीमध्ये थोड्या थोड्या अंतरावरती बुरुजांची निर्मिती सुद्धा केलेली होती। ठीक आहे, तर हे सगळे पॉइंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा। खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा हा आपला पुढचा प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत। अविधान आहे की पंजाबमधील रावी नदीच्या काठी इसवी सन 1925 मध्ये पुरातन विटा व चित्रलिपी असलेल्या मुद्रा सापडल्या। ब विधान आहे, सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वामध्ये उत्खनन झालं व सिंधू संस्कृती जगासमोर आली। आणि क विधान आहे, हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावरती सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो इथे उत्खनन झालं। या 3 विधानांपैकी आपल्याला योग्य विधान सांगायचंय। ठीक आहे, आता यामध्ये जे अविधान आहे तर हे अविधान चुकीचं आहे
की पंजाबमधली जी रावी नदी आहे तर या रावी नदीच्या काठी इसवी सन 1925 मध्ये ज्या पुरातन विटा आणि चित्रलिपी असलेल्या मुद्रा आहेत तर त्या सापडल्या. तर इथे जे साल आहे तर ते आपल्याला चुकीचं दिलं. ठीक आहे. इसवी सन 1921 मध्ये हडप्पा या ठिकाणी हे जे पुरातन अवशेष आहेत तर ते आपल्याला सापडलेले होते. ओके. इथे त्या काळामध्ये लोहमार्गाचं जे काम आहे तर ते सुरू होतं. लाहोर मुलतान हा जो रेल्वे मार्ग आहे तर त्याचं निर्माण कार्य सुरू होतं आणि त्या दरम्यान या ज्या पुरातन विटा आणि चित्रलिपी असलेल्या ज्या मुद्रा आहेत तर त्या आपल्याला सापडल्या. ओके. तर हे जे साल आहे तर ते या स्टेटमेंटमध्ये चुकीचं दिलंय तर त्याच्यामुळे आपलं अविधान चुकीचं आहे. ओके. आणि मग ज्या वेळेला या पुरातन विटा आणि चित्रलिपी असलेल्या ज्या मुद्रा आहेत तर त्या आपल्याला सापडल्या तर त्याच्यानंतर मग सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वामध्ये उत्खनन झालं आणि मग ही प्राचीन जी सिंधू संस्कृती आहे तर ती जगासमोर आली. ओके. जे सर जॉन मार्शल होते तर ते 1901 ते 1931 या काळामध्ये म्हणजे ब्रिटिश काळामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे महानिर्देशक होते. तर ही इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला माहिती असू द्यात. ओके. आणि हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावरती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोहेंजोदडो इथे सुद्धा इसवी सन 1922 मध्ये उत्खनन करण्यात आलं. ओके. तर हा पॉइंट सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर या प्रश्नामध्ये जी आपल्याला 3 विधानं दिलेत तर त्याच्यापैकी ब आणि क तर ही 2 विधानं बरोबर आहेत. अविधान आपलं चुकीचं आहे आणि प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानं सांगायची होती तर त्याच्यामुळे ब व क म्हणजे पर्याय क्रमांक 3 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ओके. आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं की हडप्पा आणि मोहेंजोदडो तर या ठिकाणी उत्खननामध्ये हे जे पुरातन अवशेष आहेत तर ते सापडले आणि हडप्पा या ठिकाणी हे जे अवशेष आहेत तर ते आपल्याला सर्वप्रथम सापडले तर म्हणून या संस्कृतीला आपण हडप्पा संस्कृती असं म्हणतो. ठीक आहे. कारण याच संस्कृतीचे जे अवशेष आहेत तर ते आपल्याला इतर ठिकाणी सुद्धा सापडलेत. मग जसं की कालीबंगन, त्याचप्रमाणे सुरकोटडा, धोलावीरा, रंगपूर, रूपड, त्याचप्रमाणे दायमाबाद, आलमगीरपूर तर या ठिकाणी सुद्धा सिंधू संस्कृतीचे जे अवशेष आहेत तर ते आपल्याला मिळाले. पण पहिले अवशेष हडप्पा या ठिकाणी मिळाले तर त्यामुळे या संस्कृतीला आपण जे नाव दिलं तर ते म्हणजे हडप्पा संस्कृती. ठीक आहे. तर हे जे रिझन आहे तर ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्यावरती जरी आपल्याला प्रश्न विचारला तर तो प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करता यायला हवा. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू. या प्रश्नामध्ये आपल्याला मोहेंजोदडो इथे सापडलेल्या महास्नानगृहाबद्दल खालीलपैकी बिनचूक विधान किंवा विधाने विचारात घ्या असं म्हटलंय. खाली आपल्याला 3 विधानं दिलेत. अविधान आहे स्नानगृहाची लांबी 12 मीटर, रुंदी 10 मीटर व खोली 4 मीटर होती. आता हे जे महास्नानगृह आहे तर त्याचे हे जे डायमेन्शन्स आपल्याला अविधानामध्ये दिलेत ते बरोबर आहेत का याचा थोडासा विचार करा. तोपर्यंत मी पुढची 2 विधानं वाचते. ब विधानामध्ये म्हटलंय की स्नानगृहाच्या निर्मितीमध्ये पक्क्या विटा व प्लास्टरचा वापर केला होता आणि क विधान आहे स्नानगृहामध्ये वेळोवेळी पाणी बदलण्याची सोय होती. आता ह्याच्यापैकी आपल्याला बिनचूक म्हणजे योग्य विधान सांगायचंय. ब आणि क तर ही जी 2 विधानं आहेत तर ती आपली बरोबर आहेत की स्नानगृहाच्या निर्मितीमध्ये ज्या पक्क्या विटा आहेत तर त्याचा वापर केलेला होता आणि प्लस प्लास्टरचा वापर सुद्धा केलेला होता आणि याच्यामधलं जे पाणी आहे तर ते वेळोवेळी बदलता येईल तर ही जी व्यवस्था आहे तर ती सुद्धा हडप्पाकालीन लोकांनी केलेली होती. पण हे जे महास्नानगृह आहे तर त्याचे जे डायमेन्शन्स आपल्याला अविधानामध्ये दिलेत तर हे डायमेन्शन्स आपल्याला चुकीचे दिलेत. जी लांबी आहे ती तर 12 मीटर होती तर हे बरोबर आहे. पण जी रुंदी आहे तर ती 7 मीटर आणि खोली 2.5 मीटर होती. ओके. या महास्नानगृहाचे हे जे डायमेन्शन्स आहेत तर ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे, ते तुम्ही कंपल्सरी लक्षातच ठेवायचे. ओके. आणि हे जे स्नानगृह आहे तर त्याच्यामधलं जे पाणी आहे तर ते झिरपून जाऊ नये म्हणून ज्या पक्क्या विटा आहेत तर त्याच्यापासून याचं बांधकाम केलेलं होतं आणि जो प्लास्टरचा वापर आहे तर तो सुद्धा झालेला होता. आणि हे जे प्लास्टर आहे तर त्याच्यावरती एक चारकोलचा जो थर आहे तर तो सुद्धा चढवलेला होता. तसंच इथे इमेजमध्ये जर तुम्ही बघितलं तर या महास्नानगृहामध्ये दोन्ही बाजूंनी उतरता येईल तर याच्यासाठी म्हणून पायऱ्या सुद्धा केलेल्या होत्या. ओके. तर असं हे जे महास्नानगृह की ज्याचे अवशेष आपल्याला मोहेंजोदडो तर या ठिकाणी उत्खननाच्या वेळेला सापडल्या. तर या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे तर ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे.
त्याच्यानंतर आता हडप्पा काळामध्ये आयात होणाऱ्या वस्तू व स्थळ यांच्या योग्य जोड्या लावा असं आपल्याला सांगितलंय. एका कॉलममध्ये आपल्याला तांबे, टीन, सोने आणि मौल्यवान खडे तर या वस्तू दिलेत आणि या वस्तू हडप्पा काळामधले लोक कुठून आयात करत होते तर ते आपल्याला सांगायचंय. जे तांबा आहे तर हे जे तांबा आहे तर ते हडप्पा काळामधले लोक राजस्थानमधून आयात करत होते. त्यानंतर जे टीन आहे तर हे अफगाणिस्तानमधून आयात होत होतं. सोन्याची जी आयात आहे तर ती कर्नाटकमधून आणि मौल्यवान खडे तर ही आयात गुजरातमधून केली जात होती. ओके, तर त्याच्यामुळे अ साठी 3, ब साठी 2, क साठी 4 आणि ड साठी 1 म्हणजे पर्याय क्रमांक 4 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ओके, आता ह्याच्यामध्ये जे पश्चिम आशियाई देश आहेत जसं की फॉर एक्झाम्पल ओमान तर इथून सुद्धा हडप्पा काळामधले जे लोक आहेत तर ते तांब्याची आयात करत होते. ठीक आहे, तर हा पॉईंट सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि कास्य बनवण्यासाठी आपण तांब आणि टीन तर याचं मिक्सचर करतो. तर त्याच्यासाठी म्हणून लागणारं जे टीन आहे तर हे टीन इराण आणि अफगाणिस्तानमधून सुद्धा आयात केलं जात होतं. आणि जे मौल्यवान खडे आहेत तर ते गुजरातमधून सुद्धा आयात होत होते आणि सोबतच इराणमधून सुद्धा त्याची आयात हडप्पा काळामधले लोक करत होते. ओके, तर हे जे तू आहेत तर त्याची जी आयात आहे तर ती हडप्पा काळामधले लोक कुठून करत होते तर हा जो पॉइंट आहे तर तो आपल्याला व्यवस्थितपणे माहिती पाहिजे. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचं आन्सर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. पर्याय क्रमांक 4 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी योग्य विधाने ओळखा असं म्हटलंय. अविधानामध्ये म्हटलंय कालीबंगन व लोथल या ठिकाणी अग्निकुंडाचे अवशेष मिळाले. ब विधान आहे हडप्पा, मोहेंजोदडो व लोथल इथे भंडारगृह सापडली आहेत. आता ही जी 2 विधानं आहेत तर ही दोनही विधानं आपल्याला बरोबर दिलेत म्हणजे पर्याय क्रमांक 3 दोन्ही तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ओके, कालीबंगन आणि लोथल या ठिकाणी अग्निकुंडाचे अवशेष मिळाले. तर याच्यावरूनच आपल्याला काय समजतं तर हडप्पा काळामधले जे लोक आहेत तर ते अग्निपूजा करत असणार आहेत. ओके, आणि त्याचप्रमाणे हडप्पा, मोहेंजोदडो आणि लोथल तर या ठिकाणी भंडारगृह सुद्धा सापडलेली आहेत. कारण या संस्कृतीमधली ही महत्त्वाची अशी नगरं होती, व्यापारी केंद्र होती तर त्याच्यामुळे तिथे भंडारगृहाचे जे अवशेष आहेत तर ते सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत. ओके, आणि जे लोथल हे जे या संस्कृतीमधलं शहर होतं, नगर होतं तर त्या ठिकाणी प्रचंड गोदीचे सुद्धा आपल्याला अवशेष सापडले. ही जी गोदी आहे तर तिची लांबी 270 मीटर तर रुंदी 37 मीटर आहे. आणि या गोदीवरून आपल्याला समजतं की जहाज बांधणी, व्यापार आणि व्यापारी मार्गांची जी माहिती आहे तर ती इथल्या लोकांना असणार आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाशी रिलेटेड हे जे सगळे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ओके, पुढच्या प्रश्नामध्ये जे अविधान आपल्याला दिलंय त्याच्यामध्ये म्हटलंय की दायमाबाद इथे नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळालेला आहे. तर हे पहिलंच विधान आपलं चुकीचं आहे. त्याच्यानंतर ब विधान आहे की प्राचीन काळात राजस्थानमध्ये सातूचे तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जात होतं. आणि क विधान आहे हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता. या 3 विधानांपैकी चुकीचं विधान आपल्याला सांगायचंय. अविधान हे चुकीचं आहे हे तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. आता ब आणि क तर ही जी 2 विधानं आहेत तर ती चुकीची आहेत का तर हे आपण बघू. तर जे ब विधान आहे की प्राचीन काळामध्ये राजस्थानमध्ये सातूचं तर गुजरातमध्ये नाचणीचं पीक हे मोठ्या प्रमाणावरती घेतलं जात होतं तर हे ब विधान आपलं बरोबर आहे. आणि हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता तर हे क विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणजे प्रश्नामध्ये ही जी आपल्याला 3 विधानं दिलेत त्याच्यापैकी चुकीचं विधान कोणतं आहे तर फक्त अ म्हणजे पर्याय क्रमांक 1 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ओके, आता नांगरलेल्या शेतीचा जो पुरावा आहे तर तो आपल्याला कालीबंगन या ठिकाणी सापडलेला आहे. आपल्याला विधानामध्ये दायमाबाद असं म्हटलं होतं तर त्याच्यामुळे ते अविधान चुकीचं होतं. ओके, हडप्पा काळामध्ये गहू आणि सातू तर ही महत्त्वाची पिकं होती आणि सोबतच वाटाणा, मसूर, तीळ तर इत्यादी जी पिकं आहेत तर ती सुद्धा हडप्पा काळामधले लोक पिकवत होते. ओके, आणि हडप्पा काळामधल्या लोकांना कापूस माहीत होता तर ही गोष्ट आपल्याला कशावरून समजते तर उत्खननामध्ये आपल्याला काही पुतळे मिळालेले आहेत किंवा काही मुद्रा मिळालेल्या आहेत. तर या मुद्रांवरती जी चित्र आहेत तर या चित्रांमध्ये हडप्पाकालीन लोकांनी वस्त्र परिधान केलंय तर असं आपल्याला दिसतंय.
इवन मोहेंजोदडो इथे आपल्याला जी मूर्ती सापडली तर त्या मूर्तीची इमेज सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवली आहे. तर या मूर्तीवरून सुद्धा आपल्याला समजतं की त्या काळामधले जे लोक आहेत तर ते वस्त्र परिधान करत होते आणि अर्थातच सूत कातणं ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांना माहीत असतील तर डेफिनेटली त्याचं जे रॉ मटेरियल आहे कापूस तर त्याची माहिती हडप्पा काळामधल्या लोकांना असणारच आहे. ओके, तर ह्या ज्या सगळ्या मूर्त्या आहेत आणि मुद्रांवरची ही जी चित्र आहेत तर त्यावरून आपल्याला समजतं की त्या काळामधले लोक कापड विणणं तर हे सुद्धा त्यांना माहीत होतं आणि कापसाची माहिती सुद्धा त्यांना होती. ओके, तर ह्या प्रश्नाशी रिलेटेड इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. आणि कालीबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचे पुरावे मिळालेत तर हा पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, आता त्याच्यानंतर हडप्पाकालीन लोकांच्या धर्मकल्पनांबद्दल खालीलपैकी योग्य विधानं सांगा असं आपल्याला सांगितलंय. अ विधान आहे मूर्ती देवतेची पूजा करत. ब पशुपती, नाग व वृषभ यांचीही पूजा केली जात. आणि क विधान आहे मृतदेहासोबत अलंकार व भांडी पुरली जात. आता या 3 विधानांपैकी हडप्पा काळामधले जे लोक होते तर त्यांच्या धर्मकल्पना काय होत्या, त्याच्याशी रिलेटेड कोणतं विधान योग्य आहे तर हे आपल्याला सांगायचं आहे. आणि ह्या प्रश्नामध्ये दिलेली जी 3 विधानं आहेत तर ही 3ही विधानं बरोबर आहेत. तर त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ओके, जे हडप्पा काळामधले लोक होते तर या लोकांची जी उपजीविका होती तर ती शेतीवरती होती. तर त्याच्यामुळे जमिनीला भूमातेला ते मातृदेवता म्हणत होते आणि मातृदेवतेची पूजा हडप्पा काळामधले लोक करत होते. ठीक आहे, त्याचप्रमाणे सूर्य, जल, अग्नी, वृक्ष तर ह्या ज्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत तर त्यांची सुद्धा पूजा हडप्पा काळामधले लोक करत होते. इवन पशुपती, नाग, वृषभ म्हणजेच बैल तर यांची सुद्धा पूजा या काळातल्या लोकांकडून केली जात होती. ओके, पण आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या जर आपण बघितल्या तर एक गोष्ट तर आपल्याला समजते की हडप्पा काळामधले जे लोक आहेत तर ते मूर्तीपूजेवरती विश्वास न ठेवता ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत तर त्याच्यावरती विश्वास ठेवणारे होते. आणि हडप्पा काळामध्ये आपल्याला मंदिरं आढळत नाहीत तर हा सुद्धा या संस्कृतीशी रिलेटेड एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जो आपल्याला कंपल्सरी माहिती पाहिजे. आणि त्याचप्रमाणे हडप्पा काळामधले जे लोक आहेत तर ते मृतदेहाचं विधीपूर्वक दफन करत होते. आणि सोबतच मृतदेह ज्या ठिकाणी पुरला जात होता तर त्या ठिकाणी वेगवेगळे अलंकार, भांडी किंवा अन्नधान्य, शस्त्र तर या सुद्धा गोष्टी दफन केल्या जात होत्या. कारण हडप्पा काळामधले जे लोक आहेत तर त्यांची अशी श्रद्धा होती की पुनर्जन्म होतो. तर त्याच्यामुळे ज्या वेळेला त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होईल तर त्यावेळेला ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर त्या वस्तू त्याला उपयोगी येतील. तर तो विचार करून किंवा ती श्रद्धा असल्यामुळे हे जे लोक आहेत तर ते मृतदेहासोबत इतरही बऱ्याचशा वस्तू पुरत होते. ओके, आणि लोथल या ठिकाणी एकाच ठिकाणी 2 मृतदेह पुरल्याचे जे अवशेष आहेत किंवा जे पुरावे आहेत तर ते सुद्धा आपल्याला सापडलेले आहेत. ओके, तर लोथल याच्याशी रिलेटेड हा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू. या प्रश्नामध्ये आपल्याला अविधानामध्ये म्हटलंय की हडप्पाकालीन नगरांमध्ये प्रत्येक विभागात 20 ते 30 घरं होती. ब विधान आहे प्रत्येक घराच्या परसात विहिरी होत्या. आणि क विधान आहे कोणत्याही घराच्या रस्त्याच्या बाजूला खिडक्या किंवा प्रवेशद्वार नाहीत. आता या वरीलपैकी 3 विधानांपैकी बिनचूक नसलेलं म्हणजे चुकीचं जे विधान आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे. जे अविधान आहे तर हे अविधान बरोबर आहे की हडप्पा काळामधली जी नगरं होती तर या नगरांमध्ये जे प्रत्येक विभाग होते तर या विभागामध्ये 20 ते 30 घरं होती. आता हे विभाग कसे होते तर हडप्पा काळामधली जी नगरं होती तर या नगरांमधले जे रस्ते आहेत तर ते एकमेकांना काटकोनामध्ये छेदणारे होते. तर त्याच्यामुळे नगरांचं जे रूपांतर आहे किंवा त्याचं जे डिव्हिजन आहे तर ते छोट्या छोट्या विभागांमध्ये झालेलं होतं. आणि हे जे विभाग आहेत तर या विभागामध्ये 20 ते 30 घरं होती. ठीक आहे, तर हे अविधान तर बरोबर आहे. पण जे ब विधान आहे तर हे ब विधान चुकीचे. हे विधान थोडंसं तुम्ही केअरफुली वाचा. याच्यामध्ये असं म्हटलंय की प्रत्येक घराच्या परसामध्ये विहिरी होत्या. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. प्रत्येक घराच्या नाही, काही ठराविक अशी घरं होती की त्या घराच्या परसामध्ये विहिरी होत्या. ओके, तर त्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये विहिरी होत्या तर या प्रत्येक या शब्दामुळे हे जे आपलं ब विधान आहे तर हे ब विधान चुकीचं असणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर क विधान आहे की कोणत्याही घराच्या
रस्त्याच्या बाजूला खिडक्या किंवा प्रवेशद्वार नव्हती, तर हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे, कारण जी धूळ आहे किंवा जी घाण आहे तर ती घरामध्ये येऊ नये, तर या दृष्टिकोनातून घराच्या ज्या खिडक्या आहेत किंवा जे आपलं मेन एंट्रन्स डोर आहे तर ते रस्त्याच्या साईडला फेस करून नव्हतं. ओके, म्हणजे किती बारकाईने ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या डिझाईन केलेल्या होत्या, तर ही गोष्ट आपल्याला समजते. म्हणजे इतकी पुरातन संस्कृती असून सुद्धा आरोग्य, हायजीन, तर या गोष्टीचा अगदी प्रॉपर विचार करून सगळ्या गोष्टी कन्स्ट्रक्ट केलेल्या होत्या. ठीक आहे, तर या प्रश्नामध्ये बिनचूक नसलेलं आपलं विधान कोणतं आहे, तर फक्त ब म्हणजे पर्याय क्रमांक 2, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ओके, आणि हडप्पा काळामधली जी घरं होती तर या घरांमध्ये प्रत्येक घरामध्ये स्नानगृह होतं, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. पण प्रत्येक घरामध्ये विहिरी होत्या, तर ही इन्फॉर्मेशन चुकीची. ओके, आणि या काळामधली जी घरं होती तर काही घरं ही 1 मजली होती, तर काही घरं ही 2 मजली सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आणि जे प्रत्येक घर आहे तर ते दुसऱ्या घरापासून काही ठराविक अंतर सोडून मग बांधलेलं होतं. ओके, म्हणजे जर आपण सध्या बघितलं तर आत्ता आपल्याकडे अशी कंडिशन असते की एकाच्या घरामधून आपण दुसऱ्याच्या गच्चीमध्ये जाऊ शकतो किंवा अगदी दुसऱ्याच्या घरात काय चाललंय या गोष्टी सुद्धा आपल्याला दिसतात, कारण इतकी जवळजवळ आपण घरं बांधतो. पण हडप्पा काळामधली जी घरं होती तर ही घरं एकमेकांपासून ठराविक डिस्टन्स सोडून मगच बांधलेली होती. ओके, तर ह्या प्रश्नाशी रिलेटेड हे इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. आता आपण पुढचा प्रश्न बघू. या प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी योग्य विधानं सांगा असं म्हटलंय. अ विधान आहे, हडप्पाकालीन लोक सोने व चांदीचा वापर अलंकार व भांडी बनवण्यासाठी करत. आणि ब विधान आहे, हडप्पा काळामध्ये तांबे व कांस्य याचा वापर केवळ हत्यारं बनवण्यासाठी केला जात. ओके, अविधान आहे, तर हे अविधान तर बरोबर आहे की हडप्पा काळामधले जे लोक होते तर ते सोन्याचा आणि चांदीचा जो वापर आहे तर तो अलंकारांसाठी आणि भांडी बनवण्यासाठी करत होते. पण जे तांबे आणि कांस्य आहे तर त्याचा वापर केवळ हत्यारासाठी केला जात होता, तर हे ब विधान आपलं चुकीचं आहे. कारण कांस्य आणि तांबे तर याच्यापासून भांडी सुद्धा बनवली जात होती, काही प्रमाणामध्ये अलंकार सुद्धा बनवले जात होते, तर फक्त त्याचा वापर हत्यारांसाठी केला जात होता, तर हे ब विधान आपलं चुकीचं असणार आहे. ओके, आणि प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानं सांगायची, तर त्याच्यामुळे फक्त अ म्हणजे पर्याय क्रमांक 1, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, आणि हडप्पा काळाशी रिलेटेड अजून एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की हडप्पा काळामधले जे लोक आहेत तर त्यांना लोखंडाची माहिती नव्हती. ओके, म्हणजे ते सोने, चांदी, तांबे, कांस्य तर या सगळ्या धातूचा वापर करत होते, पण अजून पण लोखंडाचं जे इन्व्हेन्शन आहे तर ते त्यांना झालेलं नव्हतं. ठीक आहे, तर हा हडप्पा संस्कृतीशी रिलेटेड इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला माहिती पाहिजे. ओके, पुढच्या प्रश्नामध्ये अविधान आपल्याला दिलंय, हडप्पाकालीन धौलावीरा हे नगर सध्या पाकिस्तानमध्ये आहे. ब विधान आहे, हडप्पा काळामध्ये लोथल एक प्रमुख बंदर होतं. आणि क विधान आहे, हडप्पा काळामध्ये मेहरगड या ठिकाणी कापसाची शेती केली जाई. या 3 विधानांपैकी असत्य विधान कोणतं आहे, तर हे आपल्याला शोधायचं आहे. जे अविधान आहे तर हे अविधान आपलं चुकीचं आहे. जे धोलावीरा हे जे नगर आहे तर ते कुठे आहे, तर गुजरातमध्ये आहे. ओके, या विधानामध्ये हे नगर सध्या पाकिस्तानमध्ये आहे असं म्हटलंय, तर त्याच्यामुळे अविधान चुकीचे. ब विधानामध्ये म्हटलेलं आहे की लोथल हे त्या काळामधलं एक प्रमुख बंदर होतं, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. लोथल हे जे ठिकाण आहे तर ते कुठल्या राज्यामध्ये आहे, तर गुजरातमध्ये आहे आणि भोगवा नदीच्या काठी बसलेलं आहे, तर ही इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आणि हडप्पा काळामध्ये मेहरगड या ठिकाणी कापसाची शेती केली जात होती, तर हे जे क विधान आहे तर हे क विधान सुद्धा आपलं बरोबर आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे फक्त अविधान चुकीचं आहे आणि प्रश्नामध्ये आपल्याला असत्य विधानच सांगायचे, तर त्याच्यामुळे फक्त अ पर्याय क्रमांक 1, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ओके, आता जसं मी तुम्हाला म्हटलं की धोलावीरा हे जे नगर आहे तर ते सध्या गुजरातमध्ये आहे आणि हे जे ठिकाण आहे तर इथली जी जमीन आहे तर ती अत्यंत त्या काळामध्ये सुपीक होती. या नगरामध्ये प्रवेश करण्यामध्ये मोठी मोठी जी अशी प्रवेशद्वार आहेत तर ती सुद्धा निर्माण केलेली होती, त्याचे सुद्धा अवशेष आपल्याला सापडतात. आणि तसंच या नगरामध्ये एक मोठं असं मैदान होतं की ज्या मैदानामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असावं. ओके, तर धोलावीराशी रिलेटेड हे जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तर ते तुमच्या लक्षात आले असतील.
लोथल हे जे ठिकाण आहे तर हे त्या काळामध्ये प्रमुख बंदर होतं, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि मेहरगड या ठिकाणी कापसाची शेती केली जात होती. ठीक आहे, तर हा पॉईंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके, तर ह्या प्रश्नाचं आन्सर हे पर्याय क्रमांक 1 आहे. तर हे तुम्हाला समजलं. याच प्रश्नासोबत आपल्या आजच्या लेक्चरमधले सगळे प्रश्न आपण व्यवस्थितपणे सॉल्व्ह केलेत. प्रत्येक प्रश्नाशी रिलेटेड जे एक्सप्लेनेशन आपण बघितलं तर ते पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न बनू शकतो, तर ते पॉईंट सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ओके, तर आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. लेक्चर कसं वाटलं हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि तुमचा जो फीडबॅक आहे तर तो खरंच खूप इम्पॉर्टंट आहे की लेक्चर तुम्हाला आवडलं, नाही आवडलं, किंवा एखादा पॉईंट आपण अजून चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करायला पाहिजे, तर ह्या गोष्टी तुमच्या कमेंटवरूनच समजत असतात. तर तुम्हाला लेक्चरबद्दल काय वाटतं तर हे अगदी मनमोकळेपणाने कमेंट सेक्शनमध्ये लिहत चला. आणि लेक्चरच्या शेवटी जाता जाता तुम्हाला परत एकदा रिमाइंड करून देते की सध्या आपल्या विजन स्टडीवरती जे सब्जेक्ट वाईज कोर्स आहेत तर त्याचे ॲडमिशन ओपन आहेत. तुम्हाला जर या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर 15 जूनला रात्री 11 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करा. ओके, तर आता आपण लेक्चरमध्ये इथेच थांबू. सराव एके सरावचं आपलं जे पुढचं लेक्चर असेल तर त्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण प्राचीन इतिहासाशी रिलेटेड जो दुसरा इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर तो टॉपिक क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये रिवाइज करू. ओके, थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.